काटकर पार्क सायबर चौक राजारामपुरी येथील अस्मिता प्रतीक सिंह काटकर वय वर्ष 23 या नवविवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला। रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला। नातेवाईकांनी गळफास सोडवून अस्मिता यांना तातडीने CPR रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। तुमच्या मुलीनं यापूर्वी तुम्हाला या बाबतच्या तक्रारी दिल्या होत्या का नव्हत्या? दिल्या होत्या, कारण तिला नांदायचं आहे। मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार, आणि जास्त त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे। मग हा घातपात म्हणायचा? घातपातच आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे। मला सहन नाही झालं तर मी येणार आहे म्हणून सांगितली। तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितले। पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने 40,000 रुपये पे केले आणि बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते। कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अस्मिता यांचे माहेर लाटगाव तालुका आजरा असून लग्नापूर्वीचे नाव अस्मिता अनिल सरदेसाई असे होते। त्यांचा वर्षभरापूर्वी प्रतीक सिंह काटकर यांच्याशी विवाह झाला होता। त्या उच्च शिक्षित होत्या। घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी व CPR रुग्णालयात जाऊन पंचनामा केला। नातेवाईकांचा जबाब घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। मृतदेहाची उत्तरीय तपासणी सोमवारी इन कॅमेरा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत।